नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रीतीनी तुमचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. तर आपण कथा सुरू करूयात. आर्यन मल्होत्रा शहरातील एक मोठा डॉक्टर होता, पण त्याने कधीही कोणालाही सांगितलं नव्हतं की त्याचे वडील रिक्षा चालवतात. आज एक अपघाताची केस आली. ते आर्यनचेच वडील होते. त्यांच्या हातात एक फाटलेला लिफाफा होता, ज्यात आर्यनच्या पहिल्या पगाराचे पैसे होते, जे त्याने त्यांना भीक म्हणून फेकून दिले होते. त्याच लिफाफ्याच्या मागे काहीतरी असं लिहिलेलं होतं, जे वाचून आर्यनला खूपच मोठा धक्का बसला. कारण रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. हॉस्पिटलच्या मोठ्या काचेच्या खिडक्यांवर पावसाचे थेंब सतत आपटत होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि प्रत्येक चमक हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतींना क्षणभर बेसूर करून जात होती. आत मात्र वेगळे जग होतं. शांतता, फक्त मशीनची बीप बीप असा एक सुरी आवाज. डॉक्टर आर्यन मल्होत्रा आपल्या केबिनमध्ये बसला होता. समोर एक जटिल सर्जरीची फाईल उघडी होती. त्याचे डोळे कागदावर होते, पण मन कुठेतरी दूर हरवलेलं होतं. त्याचा चेहरा शांत होता, पण त्या शांततेत एक थंडपणा होता. यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं त्याच्याकडे होतं, पण भावना त्या कधीच मागे पडल्या होत्या. तो शहरातील सर्वात मोठा सर्जन होता. लोक त्याला देव मानायचे. त्याच्या एका सहीसाठी लोक तासनतास वाट पाहायचे. इतक्यात कोड रेड अचानक हॉस्पिटलमध्ये अलार्म वाजला. आर्यनने एक सेकंदही न घालवता स्टेथोस्कोप उचलला आणि वेगाने बाहेर पडला. कॉरिडॉरमध्ये धावपळ सुरू झाली होती. नर्सेस, वॉर्ड बॉय, डॉक्टर सगळे धावत होते. एक स्ट्रेचर जोरात आत आणलं जात होतं. त्या स्ट्रेचरवर एक वृद्ध माणूस पडलेला होता. त्याचं पूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं. त्याच्या डोक्यावर खोल जखम होती. छाती हळूच हालत होती, जणू प्रत्येक श्वास हा शेवटचा होता. आर्यन जवळ गेला आणि त्याचे पाय जागीच थिजले. तो चेहरा, त्या सुरकुत्या, ते पांढरे केस, ते फाटकं बनियन, हे सगळं पाहून आर्यनचं हृदय अचानक जोरात धडधडायला लागलं. तो कुजबुजला. हे शक्यच नाही. तो माणूस, तो कुणी साधा पेशंट नव्हता. तो होता त्याचा बाप. ज्या बापाला त्याने जगापासून लपवून ठेवलं होतं. ज्या बापाला त्याने त्याच्या लग्नाच्या पत्रिकेत सुद्धा जागा दिली नव्हती. कारण त्याला भीती वाटत होती की त्याचे सासरे, जे एक मोठे बिझनेसमॅन होते, ते काय विचार करतील की त्यांचा जावई एक रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा आहे. आणि ज्या बापाला आर्यनने 10 वर्षापूर्वी घराबाहेर काढलं होतं, तेवढ्यात नर्स ओरडली, सर, पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. पण आर्यन ऐकतच नव्हता. तो फक्त त्या माणसाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ चमकून गेला. पण अचानक त्याच्या लक्षात आलं, त्या वृद्ध माणसाचा उजवा हात घट्ट बंद होता. मूठ इतकी घट्ट होती, जणू त्यात काहीतरी खूप महत्वाचं होतं. आर्यनचे हात थरथरले. त्याने हळूच त्या मुठीला स्पर्श केला. एका क्षणासाठी त्याला वाटलं, मी बाबांना स्पर्श करायच्या लायकीचा आहे का? पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. हळूच बोटं उघडायला सुरुवात केली. मूठ हळूहळू सैल झाली आणि आतून एक जुना, पिवळसर झालेला, रक्ताने माखलेला फाटका लिफाफा बाहेर आला. आर्यनने तो हातात घेतला. त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. लिफाफ्यावर सरकारी हॉस्पिटलची जुनी मोहर होती आणि आत काहीतरी कडक वाटत होतं. त्याने हळूच उघडलं. आतून नोटांचा एक जुना गट्टा बाहेर आला. 15,000 रुपये. तेच पैसे. त्याच्या डोळ्यासमोर अचानक 10 वर्षांपूर्वीचा तो दिवस जिवंत झाला. पाऊस, घर आणि त्याचा स्वतःचा आवाज. हे घे तुझी भीक. आर्यनचे हात थरथरायला लागले. त्याने लिफाफा उलटा केला. मागच्या बाजूला काहीतरी लिहिलं होतं, खूप फिकट, रक्ताने माखलेलं. त्याने डोळे बारीक करून वाचण्याचा प्रयत्न केला. पहिली ओळ दिसली, आर्यन, मला माहीत आहे तू माझा तिरस्कार करतोस. त्याचा श्वास अडकला आणि पुढचं वाचण्यासाठी तो लिफाफा जवळ आणत असतानाचा नर्स जोरात ओरडली, सर, पेशंटचा बीपी वेगाने खाली जातोय. आर्यन भानावर आला. त्याने लिफाफा बाजूला ठेवला आणि स्वतःला जबरदस्तीने सर्जन बनवलं. ओटी तयार करा लगेच. पण त्याच्या मनात एकच गोष्ट घुमत होती, त्या लिफाफ्यावर अजून काय लिहिलं आहे? ऑपरेशन थिएटरची दारं बंद झाली आणि बाहेरचा सगळा आवाज थांबला.
आत फक्त मशीनची बीप आणि आर्यनचा वाढलेला श्वास ऐकू येत होता. त्याने हात धुतले, ग्लोव्ज घातले, पण त्याचे हात अजूनही थरथरत होते. एक सर्जन म्हणून तो कधीच घाबरत नव्हता, पण आज त्याच्या समोर फक्त एक पेशंट नव्हता, तो त्याचा भूतकाळ होता, त्याचा बाप होता आणि कदाचित त्याची शिक्षा देखील. टेबलवर ठेवलेला तो फाटका लिफाफा त्याच्याकडे जणू नजर लावून पाहत होता. तो जास्त वेळ स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने एक क्षणासाठी सर्जरी थांबवली आणि लिफाफा पुन्हा हातात घेतला. जणू त्यात त्याचं आयुष्य बंद होतं. त्याच्या डोळ्यासमोर अचानक 10 वर्षांपूर्वीचा तो दिवस जिवंत झाला. तो दिवस जेव्हा त्याने आपल्या आयुष्यातली पहिली सॅलरी हातात घेतली होती. त्या दिवशीही असाच पाऊस पडत होता, पण त्या पावसात एक वेगळीच ऊब होती. आर्यन घरी आला होता, छाती अभिमानाने भरलेली, डोळ्यात मोठेपणाचं स्वप्न आणि मनात एक अदृश्य अहंकार. थोड्या वेळाने त्याचे बाबा घरात प्रवेश करतात. त्याने पाहिलं, त्याचे बाबा दारात उभे होते, पूर्ण भिजलेले, थकलेले, पण चेहऱ्यावर आनंद होता. त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्यांनी हसत ती पुढे केली. बेटा, तुझ्यासाठी जिलेबी आणली आहे. आज तुझा पहिला पगार ना? त्यांच्या आवाजात इतकी माया होती, पण आर्यनच्या डोळ्यात त्यावेळी फक्त अहंकार, राग होता आणि समाजाची भीती होती. क्षणात सगळं बदललं. आर्यनने ती जिलेबी हिसकावून घेतली आणि थेट कचऱ्यात फेकून दिली. घरात एकदम शांतता पसरली. फक्त बाहेर पडणारा पावसाचा आवाज आणि बाबांच्या डोळ्यातला हळूहळू मरत जाणारा आनंद. आर्यनने आपल्या खिशातून रुपये 15,000 काढले आणि त्यांच्या पायाशी फेकले. नोटा जमिनीवर विखुरल्या. ही घे तुझी भीक. आता तरी हे घाणेरडं रिक्षा चालवणं बंद कर. मला लाज वाटते सांगायला की तू माझा बाप आहेस. लोक विचारतात तेव्हा मी मान खाली घालतो. त्याचा आवाज घराच्या भिंतीवर आदळून परत येत होता. प्रत्येक शब्द धारेदार सुरीसारखा होता. पण बाबा काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त हळूच खाली वाकून त्या नोटा उचलायला सुरुवात केली, एक एक करून. जणू ते पैसे नव्हते, तर त्यांच्या मुलाचे तुटलेले तुकडे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक खोल शांतता होती. अशी शांतता जी आरडाओरड करत होती. त्यांनी एकदाही आर्यनकडे पाहिलं नाही. फक्त तो लिफाफा हातात घेतला आणि काही न बोलता घराबाहेर पडले. दरवाजा हळूच बंद झाला, पण त्या आवाजाने आर्यनच्या आयुष्यात काहीतरी कायमचं बंद झालं होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये उभा असलेला आर्यन अचानक वर्तमानात परत आला. त्याच्या कपाळावर घाम होता, हात अजूनही थरथरत होते आणि डोळ्यात अपराधाची जाणीव स्पष्ट दिसत होती. त्याने पुन्हा लिफाफ्याकडे पाहिलं. तोच लिफाफा, तेच पैसे. म्हणजे बाबांनी ते पैसे 10 वर्ष जपून ठेवले होते का? इतका अपमान सहन करूनही त्यांनी ते का जपले? त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या लिफाफ्याच्या मागे लिहिलेल्या ओळींमध्ये होतं. त्याने हळूच लिफाफा पलटवला. रक्ताचे डाग सुकलेले होते, अक्षर अर्धवट दिसत होती. त्याने पुन्हा वाचायला सुरुवात केली. आर्यन, मला माहीत आहे तू माझा तिरस्कार करतोस, पण ज्या दिवशी तुला कळेल की मी तुला त्या रात्री कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून का उचललं आणि तुझा खरा बाप कोण आहे. आर्यनचा श्वासच अडकला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून? त्याच्या हातातून लिफाफा जवळपास सुटला. डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, मग मी कोण आहे? त्याच क्षणी मॉनिटरवरची बीप अचानक वेगाने बदलली. नर्स ओरडली, सर, हार्ट रेट खूप खाली जातोय. आर्यनने घाबरून त्या वृद्ध माणसाकडे पाहिलं. त्याच्या छातीची हालचाल मंद होत होती आणि पहिल्यांदाच त्या महान सर्जनच्या मनात एक भीती आली होती. जर हे गेले तर माझं सत्य कायमचं मरून जाईल. ऑपरेशन थिएटरमध्ये वेळ जणू थांबला होता. मशीनची बीप बीप आता आधीपेक्षा जास्त वेगाने आणि अस्थिर वाटत होती. आर्यनने स्वतःला जबरदस्तीने सावरलं आणि सर्जरी सुरू ठेवली. पण त्याचं लक्ष पूर्णपणे कामात नव्हतंच. प्रत्येक कट मारताना, प्रत्येक टाके घेताना त्याच्या डोक्यात फक्त एकच वाक्य घुमत होतं, मी तुला कचऱ्याच्या ढिगातून उचललं. हे शब्द त्याच्या मेंदूत ठोकत होते, जणू त्याचं संपूर्ण अस्तित्व हादरवत होते. त्याने एक खोल श्वास घेतला, पण हात थरथरतच होते. सेक्शन फास्ट, तो ओरडला, पण आवाजातला तो पूर्वीसारखा ठामपणा नव्हताच. त्याच्या समोर पडलेलं शरीर आता फक्त पेशंट नव्हतं, तो एकमेव माणूस होता ज्याच्याकडे त्याच्या आयुष्याचं उत्तर होतं. हे वाचायला हवेत काहीही करून तो स्वतःशीच पुटपुटला. क्षणभरासाठी त्याची नजर त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर स्थिरावली, रक्ताने माखलेला, जखमांनी भरलेला. पण त्या चेहऱ्यात त्याला अचानक त्याचं बालपण आठवलं. त्या खांद्यावर बसून फिरलेले दिवस, उन्हात
घाम गाळणारा एक बाप आणि त्याच्या हातात घट्ट पकडलेली एक छोटीशी बोट. जर हा माझा बाप नाही तर मग तो कोण होता माझ्यासाठी? हा प्रश्न त्याला आतून पोखरत होता. सर्जरी चालू असतानाच त्याने पुन्हा त्या लिफाफ्याकडे पाहिलं. जणू तो त्याला पुन्हा पुन्हा बोलवत होता. शेवटी तो थांबला. 1 सेकंदासाठी सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. सर, नर्स घाबरून म्हणाली, पण आर्यनने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने लिफाफा पुन्हा उचलला. हातावर अजूनही रक्त होतं आणि त्या रक्तातच तो सत्य शोधत होता. त्याने पुढच्या ओळी वाचायला सुरुवात केली. त्या रात्री पाऊस खूप जोरात पडत होता. मी स्टेशनच्या मागे होतो. तिथे एक डस्टबिन होता आणि त्यातून एक हलका बाळाचा आवाज येत होता. मी जवळ गेलो आणि पाहिलं, खरंच एक छोटंसं बाळ, पूर्ण ओलं, थंडीने थरथरत होतं, पण रडतही नव्हतं. फक्त डोळे उघडे होते. आर्यनच्या हातातून सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जवळपास सुटला. त्याच्या डोळ्यांसमोर एक धूसर चित्र तयार होऊ लागलं. पाऊस, अंधार, कचऱ्याचा ढीग आणि त्यात पडलेलं एक बाळ, म्हणजे तो स्वतः. पुढं लिहिलं होतं, त्याच्या गळ्यात एक सोन्याची चैन होती आणि त्याच्या दुपट्यावर मल्होत्रा नाव लिहिलं होतं. आर्यनचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. मल्होत्रा, ते नाव जे त्याने स्वतःसाठी निवडलं होतं, फक्त मोठं वाटावं म्हणून. पण हे सगळं आधीपासूनच होतं. त्याच्या डोक्यात प्रश्नांचा स्फोट झाला. नर्स पुन्हा ओरडली, सर, बीपी खूप खाली जातोय, आपण लक्ष द्यावे. आर्यन भानावर आला, पण आता तो आधीसारखा नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती आणि त्यासोबत एक हट्ट. मला पूर्ण सत्य जाणून घ्यायचंच आहे, काहीही झालं तरी. त्याने पुन्हा सर्जरी सुरू केली, पण आता त्याची प्रत्येक हालचाल वेगळी होती. जणू तो फक्त एक जीव वाचवत नव्हता, तो स्वतःचं अस्तित्व वाचवत होता. मॉनिटरवरची बीप अजूनही अस्थिरच होती. प्रत्येक सेकंद जड होत चालला होता आणि त्याच वेळी लिफाफ्यातली पुढची ओळ त्याच्या डोळ्यासमोर चमकली. मी तुला पोलिसांकडे देणार होतो, पण त्याच वेळी काही लोक ओरडत होते की मल्होत्राचा वारच संपला. आर्यन थिजला होता. त्याचा हात हवेतच थांबला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. म्हणजे मला मारायचा प्रयत्न झाला होता? त्या क्षणी त्याला जाणवलं, ही फक्त त्याच्या आयुष्याची कथा नाही, हे एक कट कारस्थान आहे जे अजून संपलेलं नाही. त्याने हळूच त्या वृद्ध माणसाकडे पाहिलं, जणू विचारत होता, तुम्ही मला वाचवलं, पण कोणापासून? त्याच क्षणी मॉनिटरवर एक तीव्र आवाज आला, बीप. नर्स घाबरून ओरडली, सर, हार्ट रेट ड्रॉप झालाय, आपण त्यांना गमावतोय. आर्यनच्या डोळ्यात एक भीती होती. नाही, हे मरू शकत नाही, कधीच नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक आलेल्या त्या लांब बीप आवाजाने सगळ्यांचं रक्त घोटलं. नर्स घाबरून मॉनिटरकडे पाहत होती आणि आर्यनचे डोळे त्या सरळ झालेल्या लाईनवर खिळले होते. 1 सेकंद, 2 सेकंद आणि मग तो अचानक जणू झोपेतून जागा झाला. नाही, आपण त्यांना गमावू शकत नाही, तो जोरात ओरडला आणि लगेचच त्यांच्या छातीवर CPR सुरू केला. त्याच्या प्रत्येक दाबामध्ये घाई होती, भीती होती आणि एक विचित्र हट्ट होता. तुम्ही मला उत्तर दिल्याशिवाय जाऊ शकत नाही. चार्ज टू 200. त्याने आदेश दिला. मशीन तयार झाली. क्लिअर. शॉक दिला गेला. वृद्ध शरीर एका क्षणासाठी उचललं गेलं, पण मॉनिटर पुन्हा शांत, पुन्हा सरळ रेषा. नर्सच्या डोळ्यात पाणी आलं. सर, पण आर्यन थांबायला तयार नव्हता. चार्ज टू 300. त्याचा आवाज आता रागाने थरथरत होता, जणू तो मृत्यूशीच भांडत होता. पुन्हा शॉक, पुन्हा एक उडी आणि मग एक हलकीशी हालचाल. मॉनिटरवर एक छोटीशी लाट उमटली. थक थक थक. धडधड परत आली होती. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला, पण आर्यन अजूनही शांत नव्हता. त्याच्या कपाळावरचा घाम, डोळ्यातील भीती आणि हातातील थरथर अजूनही तशीच होती. त्याने क्षणभर डोळे बंद केले आणि पुन्हा सर्जरीत लक्ष घातलं, पण आता त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट स्पष्ट झाली होती. ही साधी अपघाताची केस नाही, काहीतरी खूप मोठं दडलं आहे. सर्जरी करताना त्याच्या हाताला काहीतरी कठीण लागलं. त्याने काळजीपूर्वक आतून एक लोखंडाचा छोटा तुकडा बाहेर काढला. तो रक्ताने माखलेला होता, पण त्याचा आकार वेगळाच होता, जणू एखाद्या महागड्या गाडीचा बंपरचा भाग. आर्यनच्या डोळ्यात संशय चमकला. हा सामान्य अपघात नाही.
हा धक्का जाणीवपूर्वक दिला गेलाय. त्याच्या डोक्यात लिफाफ्यातील ओळी पुन्हा घुमल्या. मनोत्राचा वारस संपला आणि अचानक त्याच्या मनात एक नाव चमकलं. विक्रम मल्होत्रा. शहरातील सर्वात मोठा उद्योगपती, निर्दयी, शक्तिशाली आणि नेहमी वादात असणारा. काय हा फक्त योगायोग आहे की सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे? आर्यनच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. इतक्यात धडाम! ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जोरात आवाज आला. जणू कोणीतरी काच फोडली होती. सगळे दचकले. नर्सने घाबरून दरवाजाकडे पाहिलं. बाहेर गोंधळ सुरू झाला होता. ओरडण्याचे आवाज, धक्काबुक्की, सुरक्षा रक्षकांचा आरडाओरडा. एक ज्युनियर डॉक्टर धावत आत आला. श्वास फुललेला, चेहरा घाबरलेला. सर, बाहेर काही लोक जबरदस्ती आत येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतायत की हा पेशंट चोर आहे आणि त्याला त्यांच्या हवाली करा. आर्यनचा चेहरा कठोर झाला. कोण आहेत ते लोक? त्याने थंड आवाजात विचारलं. ज्युनियर डॉक्टरने घोट भरला आणि हळू आवाजात म्हणाला, सर, विक्रम मल्होत्रा स्वतः आले आहेत. त्या नावाने जणू संपूर्ण खोलीत थंड पसरलं. आर्यन काही क्षण काही बोललाच नाही. त्याचे डोळे हळूहळू त्या वृद्ध माणसाकडे वळाले, मग टेबलवर ठेवलेल्या लिफाफ्याकडे. सगळे तुकडे जुळायला लागले होते. ते बाळ, मल्होत्रा नाव, जाळलेली कार, वारस संपला आणि आता हा हल्ला. त्याच्या छातीत धडधड वाढली. म्हणजे हे लोक अजूनही माझ्या मागे आहेत? त्याने हळूच आपले ग्लोव्ज घट्ट पकडले. डोळ्यात आता भीती नव्हती, राग होता आणि निर्धार होता. आतून दरवाजा लॉक करा, तो शांतपणे म्हणाला. नर्स थोडी घाबरली. सर, पण मी सांगतोय लॉक करा. यावेळी त्याचा आवाज आदेश नव्हता, तो इशारा होता. दरवाजा आतून लॉक झाला. बाहेरचा गोंधळ वाढत चालला होता आणि आत आर्यन त्या वृद्ध माणसाजवळ झुकला. हळू आवाजात त्यांच्या कानात म्हणाला, तुम्ही मला त्या रात्री वाचवलंत. आता तुमची वेळ आहे. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि जे कोणी हे सगळं केलं आहे ना, त्यांना मी सोडणार नाही. त्या वृद्ध माणसाच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक छोटासा अश्रू बाहेर आला. जणू तो सगळं ऐकत होता. बाहेर दरवाजावर जोरजोरात ठोके पडू लागले. दरवाजा उघडा लवकर, नाहीतर हॉस्पिटल फोडू. पण आर्यनच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी शांतता होती. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचा गोंधळ आता अधिकच वाढला होता. दरवाजावर जोरजोरात ठोके पडत होते. प्रत्येक ठोका जणू आतल्या शांततेला तोडण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र वेळ जणू घोटलाच होता. मशीनची बीप, औषधांचा वास आणि हवेत पसरलेला तणाव. आर्यनने एक क्षण डोळे मिटले आणि पुन्हा उघडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा माणूस बदललेला होता. तो आता फक्त डॉक्टर नव्हता, तो कोणीतरी होता जो आपली ओळख परत मिळवायला तयार होता. अचानक धडाम! जोरात आवाज करत दरवाजा उघडला गेला. लॉक तुटलं आणि आत काही लोक घुसले. त्यांच्या मागे एक उंच, नीटनेटका सूट घातलेला माणूस चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता. डोळ्यात थंडपणा आणि ओठांवर हलकं हसू. तो कोण होता हे सांगायला कुणालाच वेळ लागला नाही. विक्रम मल्होत्रा. त्याने आत येता सभोवताली पाहिलं. जणू हे सगळं त्याचंच आहे. नियम, हॉस्पिटल, लोक, सगळं काही. त्याने मास्क सुद्धा घातला नव्हता. जणू त्याला कोणाच्याही नियमांची भीतीच नव्हती. त्याची नजर सरळ ऑपरेशन टेबलवर पडलेल्या त्या वृद्ध माणसावर गेली आणि मग हळूहळू आर्यनवर स्थिरावली. डॉक्टर आर्यन, तो शांत पण धारदार आवाजात म्हणाला, तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे, पण तुम्ही ज्या माणसावर सर्जरी करत आहात तो एक चोर आहे. त्याने माझ्या गाडीतून काही खूप महत्त्वाचे कागद चोरले आहेत. आम्ही त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. ओटी मधल्या सगळ्यांचा श्वास थांबला, पण आर्यन मात्र हललाही नाही. त्याने हळूहळू आपले हात खाली केले आणि विक्रमच्या डोळ्यात डोळे घातले. त्या नजरेत आता भीतीचा लवलेशही नव्हता. हे ऑपरेशन थिएटर आहे, तो शांत पण कठोर आवाजात म्हणाला. इथे कोण चोर आहे, कोण श्रीमंत आहे याचा फरक पडत नाही. इथे फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, जीव. आणि सध्या हा माणूस माझा पेशंट आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर जा.
नाहीतर मी पोलिसांना कॉल करेल. क्षणभर शांतता पसरली. विक्रमच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं गडद झालं. तो हलकासा हसला, पण त्या हसण्यात थंडी होती. पोलीस? तो हळूच म्हणाला. पोलीस माझ्या खिशात आहेत डॉक्टर. आणि हा माणूस? त्याने त्या वृद्धाकडे बोट दाखवलं. हा समाजाची घाण आहे. अशा लोकांना वाचवून काही उपयोग नाही. तो मेलाच तर बरं होईल. त्या शब्दांनी जणू काहीतरी तुटलं. आर्यनच्या आत दडलेला राग अचानक बाहेर आला. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि जोरात म्हणाला, बस, एक शब्दही जास्त नाही. सगळे दचकले. आर्यनचा आवाज आता कापत नव्हता. ती गर्जना होती. ज्याला तू घाण म्हणतोयस ना विक्रम मल्होत्रा, तो माझा बाप आहे. ओटीमध्ये एकदम सन्नाटा पसरला. नर्स, डॉक्टर सगळे स्तब्ध. विक्रमचा चेहरा काही क्षणांसाठी निर्विकार झाला. जणू त्याने काहीतरी अनपेक्षित ऐकलं होतं. त्याच्या डोळ्यात एक चमक आली, ओळखीची, संशयाची. आर्यनने टेबलवरून तो फाटका लिफाफा उचलला आणि विक्रमच्या समोर धरला. तू म्हणतोस ना कागद? तो हळू आवाजात म्हणाला, हे बघ, हेच ते कागद आहेत. 30 वर्षांपूर्वी तो जे केलंस त्याचा पुरावा. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू बदलायला लागला. आर्यन पुढे बोलत राहिला. तू त्या रात्री एक कार जाळलीस, एक कुटुंब संपवलंस आणि एक लहान बाळाला मारायचा प्रयत्न केलास, कारण तुला सगळी संपत्ती हवी होती. त्याचा आवाज आता अधिक तीव्र झाला. पण त्या बाळाला या घाण माणसाने वाचवलं, आपल्या छातीत लपवून वाढवलं आणि आज ते बाळ तुझ्या समोर उभा आहे. डॉक्टर आर्यन मल्होत्रा. ओटीमधलं वातावरण जणू घोटलं. सगळ्यांचे डोळे विक्रमकडे वळले. त्याच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट भीती दिसत होती. तो एक पाऊल मागे सरकला, पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि आपल्या गार्ड्सकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, बघताय काय, संपवू टाका दोघांनाही. कोणताही पुरावा राहिला नको. त्या शब्दांनी हवेतच मृत्यूचा वास पसरला. गार्ड्स पुढे सरकू लागले, पण त्याच क्षणी आर्यनने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि एक बटन दाबलं. फोनवरून आवाज आला. आर्यन शांतपणे म्हणाला, हे सगळं लाईव्ह चालू आहे. इथे सगळे CCTV आहेत. या ओटीमध्ये जे काही चालले, तुझा प्रत्येक शब्द, प्रत्येक धमकी सगळं रेकॉर्ड झाले आणि ते थेट सोशल मीडियावर लाईव्ह आहे. माझे लाखो फॉलोअर्स पाहतायत. गार्ड्स थांबले. विक्रमचा चेहरा पांढरा पडला. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर भीती होती. बाहेर अचानक सायरनचा आवाज ऐकू आला. पोलीस, मीडिया, खेळ बदलला होता. पण त्या क्षणी मॉनिटरवरची बीप पुन्हा बदलली. हळू, खूपच हळू. नर्स घाबरून ओरडली, सर, पेशंट पुन्हा क्रिटिकल होतोय. आर्यनचं लक्ष पुन्हा त्या बेडकडे गेलं. त्याच्या डोळ्यांसमोर 2 गोष्टी होत्या. एकीकडे बदला आणि दुसरीकडे त्याचा बाप, जीवनाशी झुंज देताना. त्याने एक क्षणही न घालवता निर्णय घेतला. सगळे बाहेर जा, मला काम करू द्या. आता त्याची खरी लढाई सुरू होणार होती, मृत्यूशी आणि स्वतःशी. ऑपरेशन थिएटरमध्ये वातावरण अजूनही तणावाने भरलेलं होतं. काही वेळापूर्वी दिलेल्या शॉकनंतर बाबांची धडधड परत आली होती, पण ती खूपच कमजोर होती. मॉनिटरवरची बीप अजूनही अस्थिर होती. धक धक. त्या प्रत्येक बीप जणू शेवटची असावी अशीच वाटत होती. आर्यनने स्वतःला पूर्णपणे सर्जरीमध्ये झोकून दिलं. आता त्याच्यासाठी बाहेर काय चाललंय, विक्रम काय करतोय, याला काहीच अर्थ उरत नव्हता. त्याच्या जगात फक्त एकच गोष्ट होती, त्याचा बाप जिवंत राहिला पाहिजे. त्याने काळजीपूर्वक आतल्या जखमा बंद करायला सुरुवात केली. रक्तस्राव थांबण्याचा प्रयत्न चालू होता, पण जखमा खूप खोल होत्या. प्रत्येक टाके घेताना त्याच्या मनात एकच विचार येत होता, मी इतक्या वर्षांपासून लोकांचे जीव वाचवतोय, पण आज जर यांना वाचवू शकलो नाही तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. त्याच्या डोळ्यात अपराधाची जाणीव स्पष्ट होती. नर्स हळू आवाजात म्हणाली, सर, BP अजूनही खूप लो आहे. आर्यनने पटकन उत्तर दिलं, फ्लुइड्स वाढवा आणि ब्लड रेडी ठेवा. आपण हार मानणार नाही. तो पुन्हा कामात गुंतला, पण त्याच्या मनात लिफाफ्यातील शब्द अजूनही जिवंत होते. मी तुला कचऱ्यातून उचललं. त्या एका वाक्याने त्याचं संपूर्ण आयुष्य उलटलं होतं. अचानक मॉनिटरवरची बीप पुन्हा मंद व्हायला लागली. धक धक धक.
बीप नंतर अंतर वाढू लागलं. नर्स घाबरली. सर, हार्ट रेट पुन्हा खाली जातोय हो. आर्यनने लगेच परिस्थिती ओळखली. नो, नाही, आपण परत तिथे जाऊ शकत नाही. तो पुटपुटला. त्याने वेगाने औषधं दिली. रक्तस्राव कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण शरीर साथ देत नव्हतं. आणि मग बीप. मॉनिटरवर पुन्हा एकदा सरळ रेषा उमटली. यावेळेला सगळे थिजले. कोणी काही बोललंच नाही. आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सगळं अंधारलं. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. CPR पुन्हा सुरू करू, तो ठाम आवाजात म्हणाला. यावेळी त्याच्या हालचाली वेगळ्या होत्या. आधीचा घाई गडबडीचा पॅनिक नव्हता. हा शेवटचा पण पूर्ण ताकदीने दिलेला प्रयत्न होता. तो त्यांच्या छातीवर दाब देत होता. नियमित, ठाम. 1, 2, 3 तो मनात मोजत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू हळूच गळत होते, पण त्याने ते पुसले नाहीत. तो हळू आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही मला नवीन आयुष्य दिलत. आता मलाही तुम्हाला परत द्यायचं आहे. प्लीज परत या. नर्सने शांतपणे मशीन तयार केलं. सर, शॉक द्यायचा का? आर्यनने मॉनिटरकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे एक क्षण, आणि मग तो म्हणाला, हो, शेवटचा प्रयत्न करूयात. 4 to 200 क्लिअर. शॉक दिला गेला. शरीर हलकंसं उचललं गेलं. सगळे मॉनिटरकडे पाहत होते. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, आणि मग थक. एक हलकीशी हालचाल. नर्सचा आवाज थरथरला. सर. धक धडधड परत आली होती. कमजोर पण जिवंत. आर्यनच्या छातीतला ताण एकदम सैल झाला. त्याने हळूच डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि मग त्यांच्या हाताला पकडलं. त्या खडबडीत हातात अजूनही उष्णता होती. तो कुजबुजला. आता नाही जाऊ देणार तुम्हाला, काहीही झालं तरी. त्याच्या आवाजात आता रडणं नव्हतं, निर्धार होता. मॉनिटरवरची बीप हळूहळू स्थिर होत होती. बाहेर पोलिसांचे आवाज अजूनही येत होते, पण आत एक नातं पुन्हा जिवंत होत होतं. ऑपरेशन थिएटरमधील तणाव हळूहळू कमी होत होता, पण पूर्णपणे नाहीसा झाला नव्हता. मशीनची बीप आता थोडी स्थिर झाली होती, पण अजूनही प्रत्येक आवाज आर्यनच्या छातीत धडधड निर्माण करत होता. सर्जरी पूर्ण झाली होती. बाबांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं. आर्यन त्यांच्या शेजारीच उभा होता. हात अजूनही त्यांच्या हातात घट्ट पकडलेला. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, थकवा नव्हता, फक्त एकच भावना होती, भीती आणि वाट पाहणं. काही वेळाने त्यांच्या बोटात हलकीशी हालचाल झाली. आर्यन लगेच सावध झाला. बाबा. त्याचा आवाज अगदी हलका होता, जणू तो क्षण तुटू नये. त्यांच्या पापण्या थोड्या थरथरल्या आणि हळूहळू उघडल्या. डोळ्यात वेदना होती, पण त्याचसोबत एक ओळखीची माया देखील होती. आर्यनच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. तो त्यांच्या जवळ झुकला. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. बाबा, मी आहे आर्यन. त्याचा आवाज भरून आला होता. काही क्षण त्यांनी फक्त त्यांच्याकडे पाहिलं, जणू ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग त्यांच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. खूप हलक्या आवाजात ते म्हणाले, तू खूप मोठा डॉक्टर झालास. त्या एका वाक्यात अभिमान होता, प्रेम होतं आणि वर्षानुवर्षांचं मौन देखील होतं. आर्यनचे अश्रू आता थांबत नव्हते. तो खाली बसला आणि त्यांचा हात आपल्या कपाळाला लावला. मला माफ करा बाबा, मी खूप मोठी चूक केली. मी तुम्हाला ओळखलं नाही. त्याचा आवाज तुटत होता, पण बाबांनी हलकेच त्याचा हात दाबला, जणू सांगत होते सगळं ठीक आहे. काही क्षण शांतता पसरली. मग आर्यनने हळूच तो लिफाफा त्यांच्या समोर धरला. बाबा, यामागे तुम्ही जे लिहिलं आहे ते खरं आहे का? मी तुमचा मुलगा नाही? हा प्रश्न विचारताना त्याचा आवाज थरथरत होता, जणू त्याचं आयुष्य त्या उत्तरावर अवलंबून होतं. बाबांनी डोळे हळूच मिटले. एक दीर्घ श्वास घेतला आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात केली. हो बेटा, मी तुला जन्म दिला नाही, पण तुला मरूही दिलं नाही. त्यांच्या आवाजात कमकुवतपणा होता, पण शब्दांमध्ये ताकद होती. त्या रात्री पाऊस खूप जोरात पडत होता. मी स्टेशनच्या मागे होतो. तिथे मला तू सापडलास, कचऱ्याच्या ढिगात, पूर्ण ओला पण जिवंत. आर्यन स्तब्ध होऊन ऐकत होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य दोन्हीही होतं.
तुझ्या गळ्यात सोन्याची चैन होती आणि दुपट्यावर मल्होत्रा नाव लिहिलं होतं. बाबा पुढे म्हणाले, मी तुला पोलिसांकडे देणार होतो, पण तेवढ्यात काही लोक ओरडत होते, मल्होत्राचा वारस संपला. मी पाहिलं, एक गाडी जळत होती आणि काही गुंड पळून जात होते. मला समजलं की हे सगळं काहीतरी मोठं आहे. त्यांनी थोडा विराम घेतला, श्वास सावरला आणि पुन्हा बोलले, मी घाबरलो, पण तुला तिथे सोडू शकलो नाही. मी तुला माझ्या छातीशी घट्ट धरलं आणि माझ्या फाटलेल्या कपड्यांमध्ये लपवलं. त्या रात्रीपासून तू माझा झालास. आर्यनच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्याला आता प्रत्येक गोष्ट स्पष्ट होत होती. त्याच्या आयुष्याचं प्रत्येक पान. बाबा हळूहळू आवाजात म्हणाले, मी आधी चोर होतो बाळा. लोक मला काळू म्हणायचे, पण तू आलास आणि मी सगळं सोडलं. कारण मला वाटतं जर मी तुला चुकीच्या जगात ठेवलं तर तूही तसाच होशील रे. ते थोडं हसले, पण त्या हसण्यात वेदना होती. मी तुला श्रीमंत बनवण्यासाठी नाही वाढवलं बाळा, मी तुला चांगला माणूस बनवण्यासाठी वाढवलं. त्या शब्दांनी आर्यन पूर्णपणे तुटला. तो रडत म्हणाला, पण मी काय केलं तुमच्यासोबत? मी तुम्हाला घराबाहेर काढलं. बाबांनी त्याचा हात पुन्हा हलकेच धरला. तू चूक केलीस, पण तू वाईट नाहीस. तू माझा मुलगा आहेस. त्या क्षणी आर्यनला जाणवलं, खरं नातं रक्ताने नाही, प्रेमाने बनतं. तो अजून काही विचारणार इतक्यात बाबांनी हळू आवाजात सांगितलं, त्या लिफाफ्यात सगळं नाही लिहिलं, अजून एक सत्य आहे. आर्यनचा श्वास अडकला. तो जवळ झुकला. काय बाबा? बाबांच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता आली. ते हळूच म्हणाले, विक्रम मल्होत्रा तुझा भाऊ नाही, तो तुझ्या वडिलांचा खून करणारा खुनी आहे, तुमच्या संपत्तीसाठी. क्षणभर सगळं थांबलं. आर्यनच्या डोळ्यात भीती, राग, धक्का सगळं एकत्र चमकलं. त्याचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं होतं. बाबांच्या त्या शब्दांनी आर्यनच्या मनात वादळ उठलं. खोलीत शांतता होती, पण त्याच्या आत हजारो प्रश्न ओरडत होते. विक्रम मल्होत्रा खून, माझं खरं कुटुंब. त्याला काहीच समजत नव्हतं, पण त्या क्षणी त्याच्या हातात असलेल्या त्या फाटलेल्या लिफाफ्याची जाणीव पुन्हा झाली. जणू त्या लिफाफ्यात अजूनही काहीतरी उरलं होतं, काहीतरी जे अजून उघडं व्हायचं होतं. त्याने हळूच लिफाफा पुन्हा उघडला. नोटांचा तो जुना गट्टा बाजूला केला आणि आत बोट घातलं. काहीतरी धातूचं त्याच्या बोटाला लागलं. त्याने ते बाहेर काढलं. एक छोटीशी गंज लागलेली पितळी चावी. ती खूप साधी होती, पण तिच्यात एक गूढ होतं. आर्यनने आश्चर्याने बाबांकडे पाहिलं. बाबा, ही चावी? त्याने विचारलं. बाबांनी खूप कष्टाने आपली मान हलवली आणि हळू आवाजात म्हणाले, जुनी मुंबई, आपली जुनी झोपडी. त्या भिंतीमागे एक छोटा पितळी डबा आहे, तो लॉक आहे. ही चावी त्याचीच. त्यांच्या प्रत्येक शब्दात थकवा होता, पण त्याच्यासोबत एक जबाबदारीही होती. मी 30 वर्ष ते उघडलं नाही, कारण मला भीती होती की जर ते उघडलं तर तू बदलशील, तू त्या श्रीमंतीच्या मागे जाशील आणि मला तुला तसं बनवायचं नव्हतं. आर्यन काही क्षण काही बोललाच नाही. त्याच्या हातातली ती चावी जणू त्याच्या आयुष्याची दिशा बदलणार होती. त्याने ती घट्ट पकडली आणि बाबांच्या डोळ्यात पाहिलं. नाही बाबा, मी तसं कधीच करणार नाही, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांची प्रकृती थोडी सुधारल्यावर आर्यन त्या जुन्या ठिकाणी गेला. जुनी मुंबईमधली ती गल्ली जिथे त्याचं बालपण गेलं होतं, आता ओळखूही येत नव्हती. सगळं मोडकळीस आलं. भिंती कोसळलेल्या, आठवणींचा ढिगारा झालेला, पण तरीही त्याने बाबांनी सांगितलेली ती जागा शोधली. त्याने एक जुनी भिंत ओळखली. त्याच्या मनात धडधड वाढली. त्याने एक एक करून विटा काढायला सुरुवात केली. काही वेळाने त्याला आत एक छोटासा पितळी डबा दिसला, धुळीने माखलेला, पण अजूनही बंद. त्याने थरथरत्या हाताने ती चावी काढली, लॉकमध्ये घातली आणि हळूच फिरवली. टक, डबा उघडला. आत काय असेल त्याची त्याला कल्पना नव्हती, पण जे दिसलं ते पाहून त्याचा श्वासच थांबला. आत एक फोटो होता. एक सुंदर शांत चेहऱ्याची स्त्री, डोळ्यात माया आणि गळ्यात तीच सोन्याची चैन. ही माझी आई? त्याचे डोळे भरून आले. त्याने फोटो हलकेच हातात घेतला आणि खाली एक दुमडलेला कागद दिसला, एक पत्र. त्याच्या हातात पुन्हा थरथर आली. त्याने हळूच ते उघडलं. त्या पत्रावर काही ओळी लिहिलेल्या होत्या, थोडे फिकट झालेल्या, पण अजूनही जिवंत.
ज्याला कोणाला माझा मुलगा सापडेल त्याला माझी हात जोडून विनंती आहे, त्याला कोणत्याही श्रीमंत घरात देऊ नका. पैशासाठी माझ्या पतीचा खून झाला आहे आणि मला भीती आहे की हीच संपत्ती माझ्या मुलालाही संपवेल. आर्यनचे अश्रू आता थांबत नव्हते. तो पुढे वाचत राहिला. त्याला मेहनतीची भाकरी खाऊ घाला, त्याला चांगला माणूस बनवा आणि शक्य असेल तर त्याला डॉक्टर बनवा, जेणेकरून तो लोकांचे जीव वाचवेल, जीव घेणार नाही. पत्र इथे संपत होतं, पण त्या शब्दांनी आर्यनचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. त्याच्या डोक्यात एकच विचार घुमत होता, बाबांनी हे सगळं अक्षरशः पूर्ण केलं. त्यांनी त्याला श्रीमंतीपासून दूर ठेवलं, मेहनत शिकवली, माणुसकी शिकवली आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आर्यन खाली बसला त्या मोडकळीस आलेल्या जागेत आणि जोरात रडू लागला. तो फोटो आपल्या छातीशी धरून, आई मी उशिरा का होईना पण सगळं समजलं ग. त्याच्या हातात ती चावी अजूनही होती, पण आता ती फक्त एक चावी नव्हती, ती त्याच्या भूतकाळाची, त्याच्या ओळखीची आणि त्याच्या भविष्यातल्या निर्णयाची चावी होती. आणि त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला, मी हे सगळं बदलणार. जुनी मुंबईच्या त्या मोडकळीस आलेल्या जागेतून बाहेर पडताना आर्यन तोच माणूस राहिला नव्हता. हातात आईचा फोटो, खिशात ते पत्र आणि मनात एक वादळ. गाडी चालवत असताना रस्ते धुसर दिसत होते, पण त्याच्या डोळ्यात सगळं काही स्पष्ट होतं. विक्रम मल्होत्रा हा फक्त एक उद्योगपती नाही, तो त्याच्या वडिलांचा खून करणारा खुनी होता. त्याच्या आयुष्यातील मोठा शत्रू आहे. त्याच्या मनात राग उसळत होता, प्रत्येक श्वासासोबत वाढतही होता. त्याने माझं सगळं हिरावून घेतलं. बाबा, आई आणि मला जाळण्याचा प्रयत्न केला, पण मी वाचलो. आईने मला कचरापेटीत ठेवलं आणि स्वतः त्या जळत्या गाडीत संपवलं. त्या विक्रमला मी सोडणार नाही. त्याच्या मुठी आपोआप घट्ट झाल्या, पण त्या क्षणी आईच्या पत्रातील शब्द त्याच्या मनात उमटले, त्याला चांगला माणूस बनवा. आणि लगेच बाबांचेही शब्द आठवले, तिरस्कारपेक्षा मोठं औषध प्रेम असतं. गाडी अचानक थांबली. आर्यनने डोळे बंद केले आणि स्टिअरिंगवर डोकं ठेवलं. त्याच्या आत दोन आवाज भांडत होते. एक म्हणत होता, बदला घे, न्याय मिळव. आणि दुसरा म्हणत होता, तू डॉक्टर आहेस, तू जीव वाचवण्यासाठी जन्मलायस, नाही की जीव घेण्यासाठी. तो काही क्षण तसाच बसून राहिला आणि मग हळूहळू डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग शांत होत गेला. त्या जागी एक वेगळीच ताकद आली. मी त्याच्यासारखा होणार नाही, तो स्वतःशीच म्हणाला. मी न्याय मिळवेन, पण द्वेषाने नाही. तो थेट हॉस्पिटलमध्ये परतला. बाबा अजूनही बेडवर होते, पण आता त्यांची अवस्था स्थिर होती. ते आर्यनला पाहताच हलकसं हसले. आर्यन त्यांच्या जवळ बसला आणि काही क्षण काही बोललाच नाही. मग हळू आवाजात म्हणाला, बाबा मला सगळं कळालं आहे. आईचं पत्र, सगळं. माझ्या मनात खूप राग आहे विक्रमवर, त्या सगळ्यांवर, पण मला कळत नाही की मी काय करू. बाबांनी हळूच त्याचा हात हातात घेतला. शांत आवाजात म्हणाले, बेटा, रागाने घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. तू डॉक्टर आहेस, लोकांना वाचवणारा. जर तूही द्वेषाने वागलास तर तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक राहील. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी तुमच्यासोबत जे केलं. तो थांबला. बाबा हलकसं हसले आणि म्हणाले, मी जगलो ना, तुझ्या समोर जिवंत आहे ना, आणि महत्वाचं म्हणजे तू आज इथे आहेस तेच माझं जिंकणं आहे. त्या शब्दांनी आर्यनच्या मनातलं वादळ शांत व्हायला लागलं. पण तो ठाम आवाजात म्हणाला, मी बदला घेणार नाही, पण मी सत्य लपवणारही नाही. त्याने खिशातून मोबाईल काढला. त्यात विक्रमची ती रेकॉर्डिंग होती. त्याने ती पुन्हा पाहिली. हा माणूस काय आहे ते सगळ्यांना कळलंच पाहिजे. त्याच दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली गेली. मीडिया, रिपोर्टर्स, कॅमेरे सगळं तयार होतं. आर्यन स्टेजवर उभा होता, हातात माईक, पण मनात एक वेगळी शांतता. त्याने सगळ्यांसमोर सगळं सांगितलं, तेही पुराव्यासहित. त्या रात्रीचं सत्य, विक्रमची कबुली आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय. संपूर्ण हॉल शांतता होती. कॅमेरे सतत फ्लॅश करत होते आणि त्या क्षणी एक खोटं साम्राज्य कोसळायला सुरुवात झाली. पोलिसांनी विक्रम मल्होत्राला अटक केली. त्याचा चेहरा पहिल्यांदाच भीतीने भरलेला होता आणि आर्यन दूर उभा राहून ते सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त समाधान होतं. पण त्याची खरी लढाई अजून बाकी होती. त्याच्या समोर आता फक्त एक मोठा प्रश्न उभा होता.
या संपत्तीचं काय? कारण आता तो फक्त डॉक्टर नव्हता, तो एका मोठ्या साम्राज्याचा वारस होता. प्रेस कॉन्फरन्स नंतर सगळं खूप वेगाने बदलायला लागलं. न्यूज चॅनेल्सवर सतत एकच बातमी झळकत होती. डॉक्टर आर्यन मल्होत्रा हा मल्होत्रा ग्रुपचा खरा वारस. शहरभर चर्चा होती. लोक त्याच्याकडे आता फक्त एक डॉक्टर म्हणून नाही तर करोडोंच्या संपत्तीचा मालक म्हणून पाहत होते. पण त्या सगळ्या गोंधळात आर्यनच्या मनात मात्र एक विचित्र शांतता होती. जणू त्याने आधीच काहीतरी ठरवलं होतं. त्या रात्री तो हॉस्पिटलमधून थेट बाबांकडे गेला. ते बेडवर बसले होते. आता थोडे बरे वाटत होते. आर्यन त्यांच्या जवळ शांतपणे बसला. काही क्षण दोघंही काही बोलले नाहीत. फक्त एकमेकांच्या उपस्थितीत सगळं समजत होतं. आर्यन हळू आवाजात म्हणाला, बाबा, आज सगळे मला श्रीमंत म्हणतायत, पण मला अजूनही कळत नाही खरा वारसा काय आहे. बाबा हलकसं हसले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, वारसा पैसा नसतो बेटा, वारसा म्हणजे संस्कार, जे तू आज दाखवलेस. त्या शब्दांनी आर्यनच्या मनातलं सगळं स्पष्ट झालं. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा मीडिया जमली होती. सगळ्यांना वाटत होतं आता आर्यन मल्होत्रा आपल्या संपत्तीबद्दल काहीतरी मोठा निर्णय जाहीर करणार. आर्यन स्टेजवर उभा राहिला. कॅमेरा त्याच्याकडे वळाले. तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली. हो, मी मल्होत्रा खानदानाचा एकुलता एक वारस आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली. पण माझ्या आईने मला संपत्तीपासून दूर ठेवायला सांगितलं होतं आणि माझ्या बाबांनी मला माणूस बनवलं. त्याचा आवाज अधिक ठाम झाला. पुढे म्हणाला, म्हणून आज मी हा निर्णय घेतो की ही सगळी संपत्ती मी दान करतो. क्षणभर सगळं शांत झालं. मग एकदम गोंधळ उडाला. रिपोर्टर्स ओरडू लागले, सर खरंच का? किती संपत्ती आहे? पण आर्यन शांत उभा होता. तो पुढे म्हणाला, ही संपत्ती त्या मुलांसाठी वापरली जाईल ज्यांचे आई वडील मोलमजुरी करतात, रिक्षा चालवतात किंवा रस्त्यावर कष्ट करतात. त्यांना शिक्षण मिळेल, त्यांना संधी मिळेल, कारण मी त्यांच्यापैकी एक आहे. त्या शब्दांनी सगळं स्पष्ट झालं. कॅमेऱ्यांचे फ्लॅश, लोकांचा टाळ्यांचा कडकडाट. पण आर्यनसाठी तो क्षण वेगळाच होता. तो स्टेजवरून खाली उतरला आणि थेट बाबांकडे गेला. त्यांच्या समोर उभा राहून म्हणाला, आज मी खरंच मोठा माणूस झालो का? बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. आज तू माझा खरा मुलगा झालास. काही दिवसांनी आर्यनने बाबांना आपल्या मोठ्या बंगल्यात आणलं. पण त्यांना तिथे शांतता मिळत नव्हती. ते त्या साध्या जीवनाला मिस करत होते. आर्यनने ते लगेच ओळखलं आणि घराचा एक भाग अगदी जुन्या घरासारखा बनवला. साधा, शांत, आपुलकीचा. आता रोज संध्याकाळी आर्यन आपल्या बाबांसोबत बागेत बसतो. त्यांच्या खडबडीत हातात आपले हात घेतो आणि मनापासून हसतो. आता तो अभिमानाने सांगतो, हो, मी एका रिक्षावाल्याचा मुलगा आहे ज्याने स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवलं. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या श्रीमंतीसाठी पैशांची गरज नसते आणि खरी संपत्ती ती नसते जी बँकच्या बॅलन्समध्ये असते, तर ती असते जी त्याग आणि निस्वार्थ प्रेमाने कमावली जाते. आज जेव्हा आर्यन त्या फाटलेल्या नोटांकडे पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की डिग्री माणसाला डॉक्टर बनवू शकते, पण माणुसकी फक्त वडिलांचे संस्कारच शिकवू शकतात. मित्रांनो, आपण अनेकदा आपल्या यशाच्या नशेत त्या खांद्यांना विसरतो ज्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःची हाडंही झिजवलीत. जर आज या कथेनं तुमचं मन हेलावलं असेल आणि तुम्हालाही तुमच्या आईवडिलांच्या संघर्षावर अभिमान असेल तर कथेला लाईक करा. आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आय लव्ह यू पप्पा लिहून आपल्या भावना शेअर करा. तर भेटूयात अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.